वरून ॲप इन्स्टॉलेशनपासून लॉग इनपर्यंत सर्व काही अगदी सोपे होईल. पण सुरू करण्यापूर्वी एक असा प्रश्न जो कदाचित सर्वांच्या मनात भीती निर्माण करून बसला आहे. जर चुकून ॲपमध्ये चुकीची भाषा निवडली गेली तर काय होईल? घाबरू नका. या संपूर्ण मार्गदर्शिकेत आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधूया आणि पाहूया की या मोठ्या चुकीपासून कसे वाचता येईल. ठीक आहे, तर ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वीही एक महत्त्वाचे काम आहे, हे तपासणे की आपला फोन या ॲपसाठी तयार आहे की नाही. चला, सर्वात आधी फोनच्या आवश्यक अटींवर एक नजर टाकूया. तर पहा, जर iOS डिव्हाइस असेल तर त्यात किमान व्हर्जन 15.0 असणे आवश्यक आहे आणि जर अँड्रॉइड फोन असेल तर व्हर्जन 12.0 पेक्षा कमी चालणार नाही. सोबतच हे देखील लक्षात ठेवा की फोनमध्ये किमान 4 GB रॅम आणि 8 GB रिकामी स्टोरेज असावी. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, मॅप पाहण्यासाठी फोनमध्ये कोणतेही एक PDF व्ह्यूअर ॲप नक्की इन्स्टॉल करून घ्या. जेव्हा हे निश्चित होईल की फोन पूर्णपणे तयार आहे तेव्हा ॲप डाउनलोड करणे तर खूपच सोपे आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांनी प्ले स्टोअरवर जा आणि iOS वापरकर्त्यांनी ॲप स्टोअर उघडा. फक्त सर्च बारमध्ये टाईप करा सेन्सिस 2027-HLO आणि जे अधिकृत ॲप दिसेल ते डाउनलोड करा. पण थांबा, डाउनलोड बटन दाबण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, याकडे विशेष लक्ष द्या. ॲप नेहमी ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल इंडियाच्या अधिकृत डेव्हलपर अकाउंटवरूनच डाउनलोड करा. कोणतेही मिळतेजुळते किंवा बनावट ॲप नको. हा तुमच्या डेटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. चला, आता ॲप फोनमध्ये आले आहे. आता वेळ आहे पहिल्यांदा नोंदणी, रजिस्ट्रेशन करण्याची. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची आहे आणि यासाठी इंटरनेट कनेक्शन चालू असणे आवश्यक आहे. तुम्ही ॲप उघडताच सर्वात आधी ही लॉग इन स्क्रीन तुमचे स्वागत करेल. येथे फक्त आपला युजर ID टाकायचा आहे आणि खाली जे वाकडे तिकडे अक्षरे दिसत आहेत, ज्याला कॅप्चा म्हणतात, ते बॉक्समध्ये भरून द्यायचे आहे. आणि आता आपण या संपूर्ण सेटअपच्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात नाजूक टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे आपली भाषा निवडणे. आठवतोय तो सुरुवातीचा प्रश्न? त्याचे उत्तर येथेच लपलेले आहे. पहा, अधिकृत मार्गदर्शिकेत ही गोष्ट अगदी स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लिहिली आहे की या पायरीनंतर तुम्ही भाषा बदलू शकणार नाही, म्हणजेच हा निर्णय कायमस्वरूपी आहे, तो बदलला जाऊ शकत नाही. म्हणूनच ॲप देखील तुम्हाला एकदा खात्री करण्यासाठी विचारेल. कन्फर्म बटन दाबण्यापूर्वी 2दा-3दा व्यवस्थित आपली निवडलेली भाषा तपासून घ्या, कारण एकदा कन्फर्म केले की मग काहीच होऊ शकत नाही. ॲप डिलीट करून पुन्हा इन्स्टॉल केल्यावर सुद्धा नाही. जसे तुम्ही भाषेची पुष्टी कन्फर्म कराल, लगेच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. हा एक प्रकारचा सुरक्षा तपास आहे, जेणेकरून हे निश्चित होईल की ॲप वापरणारी व्यक्ती अधिकृत आहे. तर आपल्या फोनचा मेसेज बॉक्स तपासा, तिथे 6 अंकी एक OTP आला असेल. तो कोड या स्क्रीनवर टाकायचा आहे. हो, आणखी एक ओळख सांगतो. जो मेसेज येईल तो पाठवणाऱ्याच्या नावामध्ये RGICEN असे लिहिले असेल. OTP सत्यापित होताच नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल. घाबरू नका, पासवर्डचे हे काम फक्त याच पहिल्या वेळीसाठी आहे. यानंतर लॉग इन करण्याची पद्धत खूप सोपी होणार आहे. तर ती सोपी पद्धत काय आहे? तो आहे तुमचा डेली पिन. चला, आता पाहूया की दररोज ॲपमध्ये पटापट लॉग इन कसे करायचे, तेही पासवर्डच्या कटकटीशिवाय. पहा, जसे तुम्ही पहिल्यांदा आपला पासवर्ड टाकून यशस्वीरित्या लॉग इन कराल, ॲप तुम्हाला लगेचच एक पिन सेट करण्यासाठी सांगेल. बस, हाच पिन आतापासून तुमचा रोजचा सोबती आहे. पुढील सर्व लॉग इन याच पिनद्वारे होतील. त्यामुळे पासवर्ड आणि पिनमध्ये मुळीच गोंधळून जाऊ नका. याला असे समजा, पासवर्ड तुमच्या घराचे मुख्य कुलूप आहे, जे फक्त पहिल्यांदा किंवा खूप दिवसांनी आल्यावरच उघडायचे असते. आणि पिन फक्त खोलीचा दरवाजा आहे, जो तुम्ही दिवसातून अनेकदा सहज उघडा मिटता. पिनसाठी OTPची देखील गरज नाही. बरं, आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. माणूस आहोत, विसरून जातो. जर कधी त्या मुख्य कुलपाची किल्ली म्हणजेच आपला पासवर्डच विसरलो तर काय? अरे, टेन्शनची काही गरज नाही. यावर देखील एक सोपा उपाय आहे. आठवतीये ती सर्वात पहिली लॉग इन स्क्रीन जिथे युजर ID टाकला होता? बस, तिथेच परत जायचे आहे. लक्ष देऊन पहा, लॉग इन बटनच्या अगदी खाली एक छोटी लिंक आहे, फॉरगॉट पासवर्ड वा. पासवर्ड रिकव्हरीचा रस्ता येथूनच सुरू होतो. ही प्रक्रिया तर आणखीनच सोपी आहे. फक्त फॉरगॉट पासवर्ड लिंकवर क्लिक करा, आपला युजर ID टाका आणि तुमच्या नोंदणीकृत नंबरवर पुन्हा एक OTP येईल. तो OTP टाकताच तुम्हाला नवीन पासवर्ड बनवण्याचा पर्याय मिळेल. साधे आहे. आणि हो, जर पासवर्ड विसरला नसाल, फक्त सुरक्षिततेसाठी बदलू इच्छित असाल, तर ॲपच्या आत मेनूमध्ये जाऊन चेंज पासवर्डचा ऑप्शन देखील आहे. येथून जेव्हा वाटेल तेव्हा जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड बनवू शकता. चला, तर मग जाण्यापूर्वी पटापट सर्व महत्त्वाच्या गोष्टी एकदा उजळून घेऊया. 1. काम सुरू करण्यापूर्वी फोनची सुसंगतता नक्की तपासा. 2. ॲप नेहमी ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल इंडियाच्या अधिकृत डेव्हलपर अकाउंटवरूनच डाउनलोड करा.
3. सर्वात महत्त्वाचे, भाषा खूप विचार करून निवडा, कारण हा निर्णय बदलता येत नाही. 4. पिन रोजच्या वापरासाठी आहे आणि पासवर्ड फक्त सुरुवातीच्या सेटअपसाठी आहे. तर बस, आता भाषेची चिंता सोडा. या मार्गदर्शिकेनंतर तुम्ही सर्वजण आपले महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. गुड लक. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर नक्की करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.